हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे डेप्रिसिएशनचा पुढचा प्रॉब्लेम. याच्या आधी आपण रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडचे फर्स्ट आणि सेकंड प्रॉब्लेम बघितला होता. थर्ड जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही होमवर्कमध्ये करायचा आहे, बेसिक लेवलचा आहे. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5 सुद्धा तुम्ही होमवर्कमध्ये करायचं आहे. म्हणजे आज आपण क्वेश्चन नंबर 4 हा शेवटचा प्रॉब्लेम बघणार. ओके, 3 बद्दल आणि 5 बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत, पण सॉल्व मात्र आपण आज क्वेश्चन नंबर फक्त 4 करणार. ओके, आपल्याला 12 मार्कचा टॉपिक आहे बरोबर. क्वेश्चन नंबर 6 मध्ये येणार आहे फायनल एक्झाम मध्ये 11च्या, त्यामुळे याची तयारी चांगली पाहिजे. जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकताय, विचारू शकता. ओके, सुरू करण्याआधी पुन्हा एकदा मी अपील करतो, जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल आणि तुम्ही 12वी मध्ये जाणार असाल तर आपले ऑफलाईनचे DRK कॉलेज आणि विवेकानंद कॉलेज याच्या जवळ आपले ब्रँचेस अवेलेबल आहेत, तुम्ही तिथे जॉईन होऊ शकताय. जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत नाही तर ऑनलाईन तुम्हाला डेलीचे लेक्चर मिळेल, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा काय करू शकता, आपला क्लास जॉईन करू शकता. ओके, चला आपण प्रॉब्लेम वाचूया. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आपण. जर विचार केला तर पेज नंबर 247 आहे, पेज नंबर 247 वरचा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. ओके, प्रॉब्लेम नंबर 4 आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडच्या बेसवर. एक्झामला शक्यतो फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडचा प्रॉब्लेम येईल याची गॅरंटी ज्यादा आहे, पण याची सुद्धा तयारी आपण चांगली करू शकतोय. याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलेशनचा फरक आहे, बाकी काहीच नाही. ओके, राधिका मसाले अमरावती परचेस अ प्लांट, असेटचं नाव आहे प्लांट बरोबर. ऑन 1 जानेवारी 2015 फॉर ₹80,000. अ न्यू प्लांट वॉज ऑल्सो परचेस्ड फॉर ₹60,000 प्लस इन्स्टॉलेशन एक्सपेन्सेस 10,000. म्हणजे जे सेकंड आहे ना ते 70,000 रुपयाला झालेलं आहे. कधी परचेस केलंय? 1 एप्रिल 2016 ला परचेस केलेला आहे, म्हणजे नेक्स्ट इयरला. ऑन 1 जानेवारी 2017 थर्ड इयरला अ न्यू प्लांट वॉज परचेस फॉर ₹20,000. अजून एक प्लांट घेतला 20,000ला, थर्ड नंबरचा प्लांट. बाय डिस्पोजिंग ऑफ द फर्स्ट प्लांट ऑफ ₹60,000. सर जो पहिला प्लांट होता ना 80,000चा, तो डिस्पोज केला, विकून टाकला. किती रुपयाला विकला? 60,000ला विकलेला आहे, असे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रिपेअर प्लांट अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट फॉर 31 मार्च 2015, 31 मार्च 2016, 31 मार्च 2017, assuming that the rate of depreciation was 10% ऑन डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, ज्याला आपण WDB म्हणतोय, रेड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणतोय, बरीच नाव आहे त्याची. ओके, अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. तर आपण सोल्युशनला जाणार आहोत. आपण डेप्रिसिएशन अकाउंट नाही बनवणार. डेप्रिसिएशन अकाउंट एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्ही नक्की प्रिपेअर करा. इथं आपल्याला प्रॅक्टिस झालेली आहे, आपण बरेच प्रॉब्लेम घेतले डेप्रिसिएशनचे. डेप्रिसिएशन अकाउंट तुम्ही स्वतः बनवू शकता. ओके, समोर तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल. आधी आपण वर्किंग नोट नंबर 1 बनवणार डेप्रिसिएशनशी रिलेटेड. राधिका मसाले अमरावती परचेस अ प्लांट ऑन 1 जानेवारी 2015. 1 जानेवारी 2015 ला पहिला प्लांट खरेदी केलेला आहे. 1 जानेवारी 2015, ज्याची किंमत 80,000 रुपये आहे, 80,000 रुपीज. सेकंड प्लांट हा 1 एप्रिल 2016 ला आहे, म्हणजे सेकंड आणि थर्ड नंबरचा प्लांट हा फर्स्ट इयरला परचेस केलेला नाहीच आहे बरोबर. ओके, मग पहिलं वर्ष संपणार कधी? संपणार सर आपलं 31 मार्च 2015 ला. किती महिने वापरला आपण? 3 महिने वापरलं, जानेवारी फेब्रुवारी मार्च बरोबर. येस सर. किती रुपयाचा प्लांट होता? 80,000चा 10%, 80,000च्या 10% 8,000 येणार बरोबर. हे 12 महिन्यासाठी होते, तर सर 3 महिन्यासाठी किती रुपये? तर 3 महिन्यासाठी 2,000 रुपये येतील. किती रुपये येतील? 2,000. म्हणजे इथं डेप्रिसिएशन असणार आहे फर्स्ट इयर साठी 2,000. क्लिअर आहे? येस. फर्स्ट इयर संपलेला आहे. फर्स्ट इयर तर क्लोज करतो आपण, मग सेकंड इयरला सुरुवात होईल. फर्स्ट इयर क्लोज झालेला आहे 31 मार्च 2015 ला. सुरू होणार आहे 1 एप्रिल 2015 ला. कधी? 1 एप्रिल 2015. सर सेकंड प्लांट कधी खरेदी केलाय? 1 एप्रिल 2016 ला, म्हणजे थर्ड इयरला परचेस केले. कोणत्या इयरला? थर्ड इयरला. या इयर मध्ये सुद्धा कोणतीच ऍक्टिव्हिटी नाहीये. टोटल बॅलन्स आलेला आहे 78,000. सेकंड आणि थर्ड नंबरचा जो आहे तो थर्ड इयरला परचेस आहे. मगाशी मी चुकून सेकंड इयर बोललो होतो, थर्ड इयरला. हा वर्ष कधी संपणार? 31 मार्च 2016 ला संपणार. 78,000च्या 10%, शेवटचा डिजिट कॅन्सल करतोय सर आपण, म्हणजे 7,800 रुपयाचं डेप्रिसिएशन येणार. किती रुपये येणार? 7,800. डन? येस सर. सेकंड इयर पुन्हा क्लोज होईल आपला इथं.
सेकंड इयर क्लोज झाल्यानंतर थर्ड इयरची सुरुवात कधी होणार, तर 1 एप्रिल 2016 ला सुरुवात होणार. बरोबर. 78 मधून 7000 गेले, 71 मधून 800 गेले, 70,200 रुपये बॅलन्स आलेला आहे. तो जे सेकंड प्लांट आहे तो आता परचेस करतात 1 एप्रिल 2016 ला, ज्याची किंमत आहे 70,000. 1 एप्रिल 2016 60,000 ला परचेस केलंय. इन्स्टॉलेशनचा खर्च 10,000, असे टोटल 70,000 रुपये आहेत. 70,000. त्यानंतर प्लॅन नंबर 3 सुद्धा आत्ताच परचेस केलाय. आता म्हणजे 1 जानेवारी 2017 ला, 1 जानेवारी 2017. बघा 1 एप्रिल 2016 ला वर्ष सुरू झालं, 31 मार्च 17 ला संपणार आहे. हा 1 जानेवारीला परचेस केलेला आहे. किती रुपयाला परचेस केला 1 जानेवारीला, तर आपण बघू शकतो 20,000 ला परचेस केलेला आहे, 20,000 रुपयाला. डन. ओके. आणि त्याच दिवशी फर्स्ट वाला डिस्पोज केलाय. कधी 1 जानेवारी 2017 ला डिस्पोज केलेला आहे. 70,200 रुपयाचा प्लॅन्ट होता. आधी सर आपल्याला 9 महिन्याचं डेप्रिसिएशन काढावं लागेल. कसं 9 महिने, एप्रिलला वर्ष सुरू झालं. यस सर. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 9 महिन्याचं डेप्रिसिएशन काढावं लागेल मित्रांनो. ओके. याच्या आधी आपण बघितलं सुद्धा होतं की डेप्रिसिएशन वगैरे आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. ओके. तुमच्या समोरच मी कॅल्सी ओपन करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जातील त्या गोष्टी. मी ही कॅल्सी ठेवतो, एक्झाम मध्ये अलाउड नाही. ओके. किंमत आहे 70,200, 70,200 रुपये. त्याच्या 10% म्हणजे डिवायडेड बाय 100 करतोय आपण त्याला. याचा अर्थ 7,020 रुपये हे 10% आलेलं आहे 12 महिन्यासाठी. पण सर हे 12 महिन्याचं आहे, आपण वापरलेलं आहे 9 महिने. 9 महिन्याचं डेप्रिसिएशन आलेलं आहे 5,265, 5,265 हे डेप्रिसिएशन फर्स्ट 9 मंथ साठी आलेलं आहे. आता आपण क्लोज करतोय 70,000 मधून, 70,200 मधून 5,256 मायनस 65 मायनस केल्यावर बॅलन्स येणार 64,935, 64,935 रुपये. सर ही कॉस्ट आहे, म्हणजे ज्या दिवशी विकलंय ना आपण त्या दिवशी आलेला खर्च आहे किती रुपये, 64,935 रुपये किंमत होती. किती रुपयाला विकलाय, इथं सांगतात की 60,000 रुपयाला विकलेला आहे. मग इथं आपण म्हणतोय सोल्ड. किती रुपयाला सोल्ड केलाय, तर 60,000 ला सोल्ड केलेला आहे. याचा अर्थ सर 64,935 चा प्लॅन 60,000 ला विकलेला आहे. 4,935 रुपयाचा आपल्याला लॉस झालेला आहे. काय झालं आपल्याला, लॉस. हे महत्वाचं आहे जास्त. बरोबर. यस सर. इथं वर्ष कधी संपणार, सेम 31 मार्च 2017 ला संपणार. 70,000च्या 10% 7,000, कारण पूर्ण 12 महिने वापरले. यस सर, बरोबर आहे. हा वर्ष कधी संपणार, 31 मार्च 2017 ला. 20,000च्या 10% 2,000, पण किती महिने वापरले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 महिने. 2,000 12 महिन्यासाठी असतील तर 3 महिन्यासाठी किती रुपये असणार सर, 500 रुपये असतील. ओके. अशा पद्धतीने आपण डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन करतो. फर्स्ट वेला डेप्रिसिएशन बघू शकता तुम्ही 2,000 रुपये आहे, 2,000. यस सर. सेकंड वेला डेप्रिसिएशन आहे 7,800, 7,800 रुपयाचं डेप्रिसिएशन आहे सेकंड इयरला. यस सर, अगदी बरोबर आहे. थर्ड इयरला हे 7,000 आणि हे 500, 7,500 घेणार आपण. आणि मित्रांनो जे हे दिसतात ना 5,265 हे आपण वेगळं घेणार. का वेगळं घ्यायचं सर, कारण त्या डेप्रिसिएशनची डेट आहे 1 जानेवारी 2017. डन. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. पहिल्या वर्षी फक्त एक ऍक्टिव्हिटी होती परचेस, सेकंड इयरला पुन्हा एकच ऍक्टिव्हिटी होती परचेस, थर्ड इयरला मात्र 3 ऍक्टिव्हिटी आहेत. सेल पण आहे आणि 2-2 परचेस सुद्धा आहेत. ओके. चला आपण काय करायचं आता, असेट अकाउंट मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेला आहे. आपण इथं त्या अमाऊंट डिस्पोज करत जाऊया. ओके. सर फर्स्ट काय दिलंय, 1 जानेवारी 2015 परचेस केलेला आहे. 1 जानेवारी 2015 टू बँक अकाउंट म्हणतोय आपण याला, टू बँक अकाउंट. डन सर. यस, बरोबर आहे. बँक अकाउंट किती रुपयाला परचेस केलंय, 80,000 ला परचेस केलेला आहे. वर्ष संपलेलं आहे, काहीच ऍक्टिव्हिटी नाही. 31 मार्च 2015 ला वर्ष संपेल बाय डेप्रिसिएशन अकाउंट. फर्स्ट इयर साठी तुम्ही बघू शकता इथं आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलंय. फर्स्ट इयर साठी 2,000 रुपीज, 2,000चा डेप्रिसिएशन आहे. यस सर, 2,000चा आहे, 2,000. ओके. इयर क्लोज करतोय आपण एक लाईन सोडून. इथं इयर क्लोज केला. डेबिटची टोटल ज्यादा असते असेट मध्ये नेहमी, हे लक्षात ठेवा, माइंड मध्ये फिक्स करा.
सेम सर 80,000 रुपये इथं सुद्धा येतील. 80,000 मधून 2,000 मायनस करतो, बॅलन्स आला 78,000. 78,000 रुपयाचा बॅलन्स आलेला आहे. ओके, ज्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. डेट सर सेम असेल 31 मार्च 2015. क्लिअर आहे? यस सर क्लिअर आहे. चला नेक्स्ट इयर सुरू कधी होणार? 1 एप्रिल 2015 नेक्स्ट इयर स्टार्ट होतोय. कॅरी फॉरवर्ड करतोय बॅलन्स. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये सर? 78,000. सर सेकंड इयर मध्ये कोणती ऍक्टिव्हिटी आहे का? नाहीये सर, कोणतीच ऍक्टिव्हिटी नाहीये. चला सेकंड इयर क्लोज होणार कधी? 31 मार्च 2016 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल आपल्याला. किती असेल सेकंड इयरचं डेप्रिसिएशन? 7,800 आहे, 7,800 रुपये. 7,800. ओके, चला सेकंड इयर क्लोज होणार 78,000, 78,000 रुपये. इथं सुद्धा सेम 78,000 मायनस 7,800, बॅलन्स आला 70,200. 70,200चा इथं बॅलन्स बघायला मिळतो आपल्याला. बरोबर आहे? यस सर बरोबर आहे. ओके, याला आपण काय म्हणणार? बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. डेट असेल 31 मार्च 2016. चला थर्ड इयर सुरू होणार नेक्स्ट डेला. नेक्स्ट डे म्हणजे 1 एप्रिल 2016. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये बॅलन्स आहे सर? 70,200चा बॅलन्स आहे, 70,200. सर या इयरला मात्र 3 ऍक्टिव्हिटी आहेत. एक परचेस केलेला आहे 1 एप्रिल 2016 त्याला आपण म्हणणार इथं टू बँक अकाउंट. किती रुपयाला परचेस केलंय सर? 60,000ला परचेस केलंय, प्लस 10,000 रुपये इन्स्टॉलेशनचा खर्च आहे, म्हणजे टोटल 70,000ला परचेस केलेला आहे. इथंच नाही थांबले, पुन्हा परचेस आहे 1 जानेवारी 2017 टू बँक अकाउंट. थर्ड नंबरचा प्लांट परचेस केलेला आहे. किती रुपयाला परचेस केलाय सर आपण? 20,000. यस सर 20,000ला परचेस केलेला आहे. अगदी बरोबर. डन. यस. आणि त्याच दिवशी 1 नंबरचा जो प्लांट आहे तो विकून टाकला. कधी विकला? 1 जानेवारी 2017 विकला. सर जेव्हा एखादा असेट विकतोय ना, त्याच्या 3 गोष्टी मॅटर करतात. किती रुपये डेप्रिसिएशन आहे, किती रुपयाला विकलाय, किती रुपये प्रॉफिट झालाय किंवा लॉस झालाय. बरोबर. आधी आपण घेतोय त्याचं डेप्रिसिएशन बाय डेप्रिसिएशन अकाउंट. कुठलं सर डेप्रिसिएशन? ओके, हा वाला म्हणजे जे विकलंय ना त्याचं डेप्रिसिएशन त्या 9 महिन्याचं जर तो बघितला तर आहे 5,265. किती आहे? 5,265 रुपये आहे. डन. येस सर. किती रुपयाला विकलंय ते पण घेतोय आपण इकडं. त्याला आपण म्हणतोय बाय बँक अकाउंट. किती रुपयाला विकलंय आपण सर? 60,000 रुपयाला विकलेला आहे. ओके सर. प्रॉफिट झाला तर डेबिटला घेतोय आणि लॉस झाला तर मात्र आपण क्रेडिटला घेतोय. झालेला आहे लॉस. तारीख सेम आहे 1 एप्रिल 2017 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये म्हणू शकतो आपण याला लॉस. सर किती रुपयाचा लॉस झालेला आहे? तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही 4,935चा लॉस आहे. 4,935 रुपयाचा लॉस आहे. डन. यस. त्यानंतर 31 मार्च 2017 डेप्रिसिएशन चार्ज करतोय आपण बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सर रिमेनिंग असेटचं डेप्रिसिएशन इथे काढलंय आपण 7,500 रुपये. विकलेल्या असेटचं सोडून 7,500चं डेप्रिसिएशन आहे 7,500. डन सर. अकाउंट क्लोज करणार एक लाईन सोडून. सेम इथं पण क्लोज करतो. ओके, टोटल किती येणार बघा? 70, 70, 140, 150, 160, 1,60,200. बरोबर आहे सर. यस 1,60,200. सेम इकडे सुद्धा घेणार आपण 1,60,200 रुपये. ओके, त्यातनं डेप्रिसिएशन मायनस करावं लागेल. 1,60,200 मधून 5,265 मायनस 60,000 मायनस 4,935 मायनस 7,500. बॅलन्स आलेला 82,500. 82,500. 82,500. त्याला आपण म्हणणार सेम डेट असणार 31 मार्च 17 बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. सोल्युशन संपलेलं नाहीये. नेक्स्ट इयरला कॅरी फॉरवर्ड कंपल्सरी करून ठेवत चला. ओके, नेक्स्ट इयर कोणतं होतं सर आपलं? 1 एप्रिल 2017. त्याला आपण म्हणणार इकडं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, किती रुपये बॅलन्स आहे? तोच बॅलन्स आहे 82,500. 82,500 वाला
तो आपण इथं ट्रान्सफर करून ठेवायचं आणि डेप्रिसिएशन अकाउंट काय करायचं तुम्हाला स्वतः प्रिपेअर करायचं. ओके, अशा पद्धतीने काय होतं याचं सोल्युशन प्रिपेअर होतोय. तुम्ही याचा फोटो घेऊ शकताय. डन. चला क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5 आपण डिस्कस करणार. तुम्ही सॉल्व्ह करायचंय घरी. काय डाऊट असेल तर तुम्ही मला काय करू शकता, नक्की विचारू शकताय. हा क्वेश्चन नंबर 3 आहे. ओके, डिस्कशनला घ्यायचंय आपण. तुम्ही काय करायचंय, होमवर्क साठी सॉल्व्ह करा. काय डाऊट असेल तर नक्की मला मेसेज करा आणि विचारा. महेश ट्रेडर्स सोलापूर परचेस फर्निचर 1 एप्रिल 2014. सर 1 एप्रिल 2014 ला परचेस केलंय. असेटचं नाव आहे फर्निचर. 1 एप्रिलला केलं म्हणजे झंझट नाही ना रे. 1 एप्रिल ते 31 मार्च 12 महिने वापरणार. किती रुपयाचं, 20,000 रुपयाचं. हा झाला फर्निचर नंबर 1. इन द सेम इयर ऑन 1 ऑक्टोबर ऍडिशनल. ओके, 1 ऑक्टोबर 2014 ला अजून एक फर्निचर घेतलंय ज्याची किंमत आहे 10,000 रुपये. कधी घेतलंय सर, 1 ऑक्टोबरला. हा झाला तुमचा फर्निचर नंबर 2. सर ऑन 1 ऑक्टोबर 2015 2015 म्हणजे नेक्स्ट डेला पुन्हा द फर्निचर परचेस ऑन 1 एप्रिल 2014 म्हणजे हा वाला सोल्ड फॉर ₹15,000. 15,000 ला विकलेला आहे. 15,000 ला काय केलं, विकला. अँड ऑन द सेम डेला अजून एक फर्निचर परचेस केला ज्याची किंमत 3,000 आहे. हा फर्निचर नंबर 3 आहे. फर्निचर नंबर 1, 2, 3 आणि 1 नंबरचा विकून टाकला. डन. फर्मचा डेप्रिसिएशन चार्ज करायचं 10%. रेड्युसिंग बॅलन्स मेथड आहे ज्याला आपण WDV सुद्धा म्हणतोय. प्रिपेअर फर्निचर अकाउंट 1 आणि डेप्रिसिएशन अकाउंट हे तुम्हाला बनवायचं. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा. मी तुम्हाला काय करेन, मी नक्की आन्सर करेन. ओके, ठीक. जर स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता तुम्ही. पेज नंबर 246 वरचा क्वेश्चन नंबर 3 होता बरं का. त्यानंतर या टॉपिक मधला क्वेश्चन नंबर लास्ट आहे. आणि जर तुम्हाला हे क्वेश्चन सोडून सॉल्व्ह पैकी जर कोणता हवा असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, सर या पेजवरचा क्वेश्चन नंबर हा आम्हाला अंडरस्टँड झालेला नाहीये, सॉल्व्ह सेक्शन मधला प्लीज सॉल्व्ह करा. मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देईल. ओके, पेज नंबर 247 क्वेश्चन नंबर 5 आहे प्रॅक्टिकल सेक्शन मधला. ऑन 1 एप्रिल 2015 सुमन ट्रेडर्स परचेस मशिनरी. असेटचं नाव मशिनरी आहे 30,000 रुपयाला. ऑन 1 ऑक्टोबर 2015 म्हणजे त्याच वर्षी दे परचेस फर्दर मशिनरी फॉर ₹20,000. मशीन नंबर 2, मशीन नंबर 1. ऑन 1 ऑक्टोबर 2016 1 ऑक्टोबर 2016 ला दे सोल्ड द मशीन विच परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2015 म्हणजे पहिली वाली. हे वाला विकून टाकलं. कितीला विकलं सर, 18,000 ला विकलेलं आहे. अँड बॉथ अनदर मशीन ऑन द सेम डेला अजून एक मशीन घेतलं 3 नंबरचं. मशीन नंबर 3 15,000 रुपयाला. मगासारखाच आहे, 3 वाला आणि 5 वाला सेम टू सेम आहे सर. फक्त डेप्रिसिएशन 20% काढायचं. किती टक्के काढायचंय, 20%. मेथड तीच आहे, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5 ट्राय करा. होमवर्क साठी जमत नसेल तर मला कमेंट करा, आपण मग त्याचा व्हिडिओ काय करूया, प्रिपेअर करूया. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, फ्रेंड्सना शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर नक्की अकाउंटला कॉमर्स अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जर हवा असेल तर.